ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे, या कहाणीने माझे मन भरून गेले आहे. आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे रात्रंदिवस मी विचारच विचार करीत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खाचखळगे दिसतील, त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मला सुखवून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझे मलाच वाटते, ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कोणाला ठाऊक नाही? अहल्येच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्र भगांचा प्रसाद मिळाला, हे काय जगाला माहीत नाही? जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे मनात आले म्हणजे वाटते, कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी? वेलीवर पुष्कळ फुले फुलतात, त्यातली काही देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात, त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात. काही फुले राणींच्या केशकलापांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात. महालातल्या मंचकांवरचे विविध विलास ते आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात. काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात, तो क्षणार्धात त्यांचा चोळामोळा करून टाकतो. या जगात जन्माला येणारी माणसेही अशीच असतात. कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात.